लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरती, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. या 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 ना ना काय रा पिलं चांगली गहू खात होती का खालताय तुम्ही? घेतो का मग काय करतो पिलाचं? काय करतो म्हणजे? अहो नाना जशी तुमची राजकारणात दूरदृष्टी ना तशी माझी व्यवसायात फार मोठी दूरदृष्टी नाना. काय तुझी दूरदृष्टी? काय दूरदृष्टी नाना मला एक सांगा, आता कमी जास्त माझ्याकडे 100 पिलं आहेत बारकी, 100 पिलं जेव्हा मोठी व्हायला तेव्हा 100 अंडी निघतात. 100 अंडे, एक अंड 10 रुपयाला जरा गावरान अंड 10 रुपयाच्या आत मिळत नाही. 10 रुपयाला एक अंड गेलं, दिवसाचं किती रुपये? 10 रुपयाला जर 100 1000 झालं, 1000 झालं. 1000 अंड 1000 रुपयाचं आपल्याला आयतं मिळालं, कामाची गरज नाही, धंद्याची गरज नाही. बरं ह्यांना खाया घालायचंय का? 500 जणांच्या उकांडा त्यात खऱ्या खरा उकाळत्यात, गावल ती खात्यात, आयती नुसती अंडी कमवायच्यात. आलं लक्षात? कसं आहे डोकं आपलं नाना? डोकं लय सुपर आहे. तुम्हाला फक्त भगवान डोकं सुपर आहे, पण तुम्हाला काय वाटतंय माहितीये का, आयुष्यभर आम्ही तुमच्याच मागायला चाटत पडलं पाहिजे, तुमचं तळवं चाटलं पाहिजे. अरे बाबा बिझनेस कर ना, स्वतःच्या जीवाव कर आणि स्वतःच्या कोंबड्या पाळून कर. म्हणजे दुसऱ्याच्या अंडी चोरून करू नको. कुणाची अंडी चोरली? कुणाची चोरली म्हणजे? कुणाची? आता मला काय उचलली जीभ लावली टाळायला काय पण बोल नका बरं का, जीभीला काम घाला. आलं का लक्षात? उगा तुम्ही ज्येष्ठ आहे. मी बी आहे, मी माझा कार्यकर्ता तू आहे म्हणून मी तुला लय काय बोलत नाही, नाहीतर ना दुसरा असताना असं तडा तडा तोंड हाणलं असतं माहित आहे का? तू लागला सांगाय मला. तुम्ही तडतड तोंड हाणचाल आणि आम्ही आहे साधू, आम्ही का तुमचा मार खाय मोकळे का? तुम्ही तडतड तोंड हाणल्या, तुम्ही 4 हाणल्या, मी 2 तरी हाणील ना. आलं का लक्षात? मी बी काय तोंड सांभाळून बोल. मग कुणाला बोलतोय तू? तुम्ही कुणाला बोलताय कळते का तुम्हाला? म्हणजे तुम्ही चोरटे, अख्खं गाव तुम्हाला म्हणतं ह्यानी संडासात पैसे खाल्लं, रस्त्यात पैसे खाल्लं, घरकुलात पैसे खाल्लं. मी सगळंच खातोया, सगळ्या गोष्टीतलं पैसे मी खातोया. जाऊन द्या. आणि मग चोर चोरवर शिरजोर कशाला पाहिजे? मग सांगा तू, मी चोर आहे. अरे तू चोर आहे, तू डोकं खाऊ नको माझं. एक तर मी काय केलंय, बायको इकडे येत होती, बायको नसल तसली दारात उभं राहून शिवाय देत होती माहितीये का? आता कुणाला शिवाय देत होती? तिच्या बापाची उचल आहे. कुणाला शिवाय देत होती? तिच्या बापाची उचल आहे. तू चोरतोय कशी अंडी आमची? कवा चोरलेत ना? कुणाची बी अंडी 6 महिने झालं मला अंडे बघाय नाही. जेवढे अंडी साठवतो एवढे आणून घरी कोंबड्या आणून बसवतोय आणि पिलाची उत्पत्ती करतोय. आलं लक्षात? गाणा कोणाच्या चोरीवर लाबाडी बसणार नाही, असा टपा गाम फेकतोय आणि रुपये कमावतोय. लबाड बोलू आणि वाईट जरा चांगला वागाय शिक. हे आता तुझं लग्न करायची वेळ आली आणि तू जर असा वागायला लागला, आणि तुला माहित आहे का बायको तर म्हणत होती मी पोलीस स्टेशनला जाते, तुमचा कार्यकर्ता आहे, तुम्ही सांगा, नाही तर मी निघाली त्याच्याकडे भांडायला. कशी तरी तिला थांबवली. म्हणलं थांब मी बघ. तू म्हणलं काय आहे ती ना म्हणजे तुम्ही तुमच्या बायकून सांगितलं म्हणून माझ्या संग भांडत आलाय का? अरे लहानाचा मार तुमच्या समोर झालो, मी काय अंडी चोर आहे तेव्हा? मग अंडी जाते ते कुठं नेमकी? माझं एक तर डोकं काय झालं. ती म्हणली बर पोलीस स्टेशनला गेली. अहो गाडी नेली असतेली, कावळ्या नेली असतेली. अरे गाडी येतच नाही तिथं, आमच्या तिथं गाडीला यायला जागाच नाही. माणूस फक्त जातोय आणि ती भीतीनं डायरेक्ट तुझं नाव घेतलं. आणि उद्या जर पेपरला बातमी आउट झाली आणि सगळीकडे तालुक्यात झाली, काय तुझ्या आबरू राहील कर? हा म्हणजे 2 अंडी गेली म्हणून पेपर बातमी होईल आणि तालुक्यात माझं नाव जाईल होईल. बाजीनानाच्या कोंबड्याची अंडी ती आज बारकी हसती का मी? तालुक्यात नव जिल्ह्यात होईल बाजीनानाच्या कोंबड्याची अंडी चोरीला गेली म्हणून. काय नानाला भाड बोलताय राव? तालुक्यात होईल जिल्ह्यात घेऊ. सकाळपासून ठपले हाना मीच गावलोय तुम्हाला इथं. अरे गाना तू येणार का? दुसऱ्याच्या कोंबड्याच्या अंड्याचा दर जर 10 रुपये असेल तर ह्या बाजीनानाच्या कोंबड्याचा अंड्याचा दर 100 रुपये होतो. अयो 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 एवढं कशाला कमी सांगतं? अहो लाख रुपये जर असेल
तुमच्या कोंबड्याच्या अंड्याचा काही आबळात कोंबड्या घेऊन फायदा करून राहिला का तुम्ही म्हणजे मी येडा ₹1,00,000 अंड्यातला दर असतो हो, का? असं तरीच मी म्हणलं एवढी क्वालिटीची अंडी खाता त्यामुळे तुमचं तोंड अंड्यासारखं डोकं अंड्यासारखं ह्या अंड्याच्या डोक्यात काय भरलंय का नाही का मोकळं ठेवलंय हो अरे मी अंडी तर कोंबड्याची खातोच पण कोंबड्या काजू बदाम असं फोडून टाकतो त्यांना तवाच ती कोंबड्याच्या अंड्याचा दर वाढतो तुला काय माहित नाही तेव्हा? नाही, काजू बदाम आधी तुम्ही खा तुमची पोरं वासा वासा करतात बायको वासा वासा करते एक सुद्धा कुणाचं सवासणीचं कुंकू चुकवत नाही कुणाचं मै चुकवत नाही आलं का लक्षात आधी कुटुंबाला गायला घाला मग कोंबड्याला काजू बदाम खायला घाला अरे ती एक सिस्टीम असते कुणाचा कार्यक्रम चुकवायचा नसतो कुणाचा साध्या माणसाचा कार्यक्रम असू दे तिथं बाजीनाना हजर असतो बायको हजर असते असते की अहो घरादारात ना तुमच्यासारखं हलकट माणूस कोण नाही घरात एकालाच आमंत्रण असतं तुमचं अख्खं घरदार जेवाय असतं आलं का लक्षात तुम्ही नका मला बोलायला लावू ए, आलं का तुझं मी लक्षात तोंड आवड. हा, तुम्ही चालतो आहेत ना चालतं नाही. चालतो हा, हा. मी जाणारच आहे. हा. पण येऊ. सांगतोय पण- आणि तुमची बायको जर का नादी परत लागली ना अशी तुला उठाले उचलीन घरा फिरविल आणि उमऱ्या आपतील आलं का लक्षात अरे तुला हिथं ठेवायचंच नाही मी तुझा कुठं खटका करून येईल ती तुला मग कळायचं नाही कुणाचा खटका एवढंच सांगतोय मी तुला नीट सांगतोय ती अजून बी ऐक उद्या तर नाना. अंडी बिंडी हे नाना बिना म्हण नको आता तू अंडी बिंडीच चुरली तू आहे आणि मी आहे बरोबर आता पण अंडी चोरत नव्हतो पण इथनं पुढं तुमच्या घरची 3 टाइम अंडी चोरणार हा बोला काय करणार आता बोला हा, बोला काय करणार आहे अरे चोरट्या तुझं आता लगीन व्हाया तुला का गाणं कळतं का नाही मी काय सांगतो अहो, यार मी काय सांगतोय राव नाना बर जाऊ दे देव, तुला जर खाऊ वाटली ना तर लका मला मागत जा बाबा नाना 2 अंडी द्या 3 अंडी द्या मला राग यायसारखं करतोय तू नाना तुमच्या घरी का पोल्ट्री का तुम्ही अंडी किंग आहे का तुमच्या कोंबड्याची अंडी देश विदेशात जात्यात मोहित लागला टिमकी गाजवायला 2 अंडी गेली 4 अंडी गेली राव काय राव भांडणं असावेत की राव ह्या बायांच्यावर बिखाराव झाली राव तुमची अरे बाबा म्हणूनच मी आलो तुला काय सांगायचंय बायको आली असती तर ह्याच्यापेक्षा कालवा झाला असता आणि अख्ख्या गावाने बघितलं असतं काय वाद चालले ते म्हणणार गणाचं बाजीनानाच्या बायकोचं बायकोच हो. तुमच्या बायकोला माझ्यापाशी लावूच नका हा. लावू नका नाना खरंच लावू नका मी इतका डेंजर माणूस आहे का ना तुमची बायको जर दिसली ना मी तुझी शिराची ठणा 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 करते ना त्या बायची का उचलय माझ्या उचलय का तिची माझ्या नवरा बोलले का बाय तडतडा मला तू बोलते असा जी आणतोय का नाही हो, स्वतःच्या बायको आणायचा दुसऱ्याच्या बायको नाही तुमच्या आणा. ऐका ना तुला त्यासाठी काय माहिती का आमची बायको लय गरीब आहे राव होणारी बायको आहे ना लय गरीब आहे तिला असली अंडीन कुत्रीन पिलन मांजरन असले तिला वेट नाही आले का लक्षात बरं नसू दे बाबा तुझ्या मी पाया पडू का ह्यो मला तुझ्यासारखा कार्यकर्ता गमवायचा नाही माझा तू सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून मी आलो नाही तर ह्यो हिथं लय वाद झाला असतं म्हणून मी आलोय फक्त हिथनं पुढं एक बी अंडा आमचं चोरू नको एवढीच नम्र कळकळीची माझी विनंती आहे तुला तू माझा कार्यकर्ता कायम राहिला पाहिजे हे ध्यानात ठेव भलं तुझ्या मी पाया पडतो बाबा पाया पडतो आपण मी तुमची अंडी घेतलीच नाही तर काय तुम्ही नाना तुम्ही या. गणाला का आणली बरं, ती आणल्यात, बाबा. बरं, हा, बरं, असू आणल्यात. दे बाबा आता बरं, आणल्यात, माझं- आणल्यात ते आणल्यात, हा, ठीक जा. आहे जा लय शाना कळला मला जा आणल्या तुमच्या अंडी चुरून जा आणल्यात होय लायकी राजकारण्यांची हा अरे ह्यांच्यासाठी एक वडापाव खाऊन रात्रून दिवसा प्रचार केला ह्याला सरपंच केला आणि आता माझ्या डायरेक्ट अंडी चोर म्हणून आरोप लावतो या बरं झालं माझ्या हातात काय हत्या बित्यार नव्हतं आता ह्याचं मुडकं सोडावं असतं साईडला आता 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 बरोबर करणार मी मला का काही तर चुकतंय असं असंच दिसलं होतं आले आले सर 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 आता यायला लागले मला काय यायला लागले सर की सर की आता अभ्यास चाललाय माझा सर अरे कुणाच्या पोटचा अभ्यास चालला ह्यो तुझ्याच काठीच्या डोक्यात लागल तो आता ए बावळाट थांबला का ना इथं चालले प्रॅक्टिस इकडं माझी काठी. गप्प काठी इकडं. ही काठी मी सोडणार नाही आता कधीच अरे काठी इकडे आण का? आणखी तो हातात ती काठी का? होय रे. अरे ती काठी दे इथं माझा किती मोठा अभ्यास चाललाय हा कसला अभ्यास करतोय अरे लाठी काठी शिकतोय का ना तुला माहिती आहे का त्याचा लय फायदा आहे लाटे काठीचा 100 माणसं जरी आली ना आपल्या अंगावर मारायला तर जवळ येऊ शकत नाही हा होय अरला कांबऱ्या तो आजपर्यंत मच्छर मारला नाही आणि 100 माणसं मारायची भाषा करतोय त्याच्यामुळे तर का ना माझा अभ्यास चाललाय माझी लय पुढची दूरदृष्टी आहे. कायची हा अगं गाव जरी हाणाय आलं ना का ना हा तरी नुसती आपल्या हातात लाठी असली का ना जवळ येऊ शकत नाही आता मी लय सिरियस झालो का ना मी तुला चेष्टा नाही करत का ना व्यायाम चालू केलाय रोज मी हो डाएट बीट सगळं फॉलो करतोय मी हा. कुणाच्या पोटात डाएट फॉलो करतोय तू हा
अरे का हत्तीसारखा व्हायला लागला तू गडम्या. आणि लाटणे आता वय ना वय गेलं ना आता लागला 40 तू लाटी काठी शिकायला. गाणा सगळी माणसं 40 नंतरच व्यायाम करतात, लक्षात घे. एक ध्यानात राहू दे. तसं बी माझं काय आता 40 नाही चाललो, तू उगाच काय पण बोलू नको. बरं मला एक सांग, हा. तू बाबा आज काय खाल्लं रे? आज आज गाणं काय झालंय, उकडलेली अंडी खाल्ली यार मी 2. उकडलेली अंडी 2 खाल्ली. बर तू काल काय खाल्लं रे? काल मी अंड्याची बुर्जी खाल्ली. बर काल अंड्याची बुर्जी खाल्ली. गाणा दिशी अंड्याची बुर्जी काय टेस्ट बाज लागते वे. होय. आज म्हणलं नको, आज म्हणलं उकडून खावी. बर आज उकडून काल बुर्जी. हा. आणि त्याच्या काल काढल्या दिवशी रात्री काय खाल्लं रे? अंड्याच्या पोळ्या. लोक अंड्याच्या पोळ्या. म्हणजे अंड्या सपाटाच लावलाय म्हणजे तू. येडाय काय सपाटाच लावलाय, मग मला लय होय काळजी रे. आहे. मग आता तुला सपाटात टाकतो का? होय रे चोरट्या. बाजीरांच्या कोंबड्याची अंडी कोण चोरतोय? चोर मग चोर चोर तर कोण नाही, कोण चोर आहे मग? तुझ्याकडे अंडी लका, तुझ्याकडे बटर खाय पैसे नाहीत आणि तू रोज अंडी खातोय. रोज अंड्याचा रतीब लावलाय तो. बटर खायला पैसे नाहीत, मग अंड्याला पैसे नाहीत असं होऊ शकतं का ना? म्हणजे बटर मागत का अंडी मागत? काय का असं का मी का अंडी कुठं आणतोय, कशी आणतोय ती माझ्या जीवाला माहिती आहे. बरं मला सांग. रतीब लावलेला का मी एका ठिकाणी? बरं असू तीच मला अलिबाबाची गुहा बघायची. कुठं अंड्याचा रतीब तो लावलाय? तुला दाखव म्हणजे जाशील तू आणि घेशील म्हणजे माझा डायट होऊन दे मध्ये फिसकुटू दे. म्हणजे? एक तर मला त्या जिमवाल्याने सांगितलंय महिनाभर टोटल महिनाभर अंडी चुकवू नका, रोज अंडी पाहिजे तर जेवणात. तेव्हा म्हणला तुमचं कुठं तरी म्हणला पिळदार शरीर होणार आहे. नाही नाही तू महिनाभर काय, तू 6 महिने अंडी खा. हा. पण स्वतःच्या पैसे का आणून खा की. त्या बाजीराच्या कोंबड्याची अंडी चोरतोय तू चोरतोय, नाव माझ्या येत या. आलं का लक्षात? अरे ती म्हणतात का नाही, चोरी करून गेलं गाव आणि घनाव आलं नाव. मला का ना असं बोलतोय तू? आंबऱ्या मला तुला, अरे तुला ना बोललं नाही पा, तुला जाऊन हाणला पाहिजे धरून. अरे का ना अरे तुला का चोऱ्या करायला लागला तू? डायरेक्ट चोर. अरे मी रोज ज्यावेळेस अंडी खात असतो ना त्यावेळेस म्हणत असतो ही अंड आहे ना माझ्या गाण्याला दिलं ना तर माझा गाणं लय खुश होईल. हा मग किती वेळा अंडी घेऊन आला मला खुश करायला? अरे तू साधा अंडी टरकाव सुद्धा कुणाला गावाला दाखवा ना, खडा खानतोय आणि तिथंच पुरतोय. तुला खायच्यात अंडी? खायच्यात का? उद्यापासून तुला पण 2 अंडी, तुला पण 2 अंडी. मला बघ, मला अंडी नको, तुझ्या अंडी टरकालही नको. तुलाच अंडी लकलाभ होऊ दे. मला फक्त एकच म्हणजे तुला कळकळीची विनंती. आता त्या बाजीनाना बरं नाही तसली माझ्याला का आमिर भांडणं झाली आहेत. त्याची बायको माझ्यावर केस करायला चालली होती. ती म्हणली डायरेक्ट तुझं पेपरला नाव देईल की गाणं आमच्या घरची अंडी चोरून नेतो मग म्हणून. कशाला चोरतोय? तुला लाज वाटत नाही अंडी दुसऱ्याची चोरताना? घे माझ्या डोक्यात हात ठेवून ए, शपथ. म्हणा तू इकात अंडी आणून खातोय म्हणून. गाणा हो, तू मला असल्या वचनाच्या बंधनात मला काय पाडू नको. मी अंडी कुठं आणतोय, कशी आणतोय ती माझ्या जीवाला माहिती. तुला चोरी करताना त्यांनी बघितलं असेल, तू माझ्यावर नाव घेतोय मित्र. अरे काय नाही का, त्या बाजनाच्या बायकोचा सदा कांदा माझ्यावर डोळा तिचा. आता जशी दृष्टी तशी सृष्टी दिसणारच ना. तिला वाटतंय तिच्या घरातनं काय गेलं की गाणानेच नेलं. अरे काय लका येड्याचा बाजार आहे लका. ह्याच्यामुळं हा बघ चोऱ्या आमिर, चोऱ्या मला तुला- ह्याच्यामुळे चोऱ्या बंद कर. ह्याच्यामुळे अख्खं गाव नाव ठेवायला लागलं तुला. माझ्या बी नाव घेतोय तू. नाव घेतोय म्हणून. बघ मला तुझ्या संग काय भांडायचं नाही, मला भांडाय वेळ बी नाही. तू माझ्या बरोबर चल आणि त्या बाजनाला सांग की चुकी झाली म्हणा, तुमच्या कोंबड्यांची अंडी मीच नेतोय म्हणा रोज चोरून. तुझं नाव सांग बाबा आणि मला मोकळा करे आरोपातनं. मला सण व्हाय ना, मी जेवणार ना आज दिवस रात्रभर. बाजीनाची कोंबड्या आणि बाजीनाचं मला काय सांगतोय? तुझं तू बघ की. म्हणजे अरे मी चोरी केली नाही म्हणल्यावर मला कशाला तू सांगतोय? मग तू शपथ घे शपथ. गाणा तुझ्या शपथ, मी बाजीनाची कोंबडीची अंडी नाही चोरली. काय नाही. शपथ ना? आता चप्पल काढील तुला. शपथ म्हण आंबऱ्या, खरं बोल. काय झालं गाणा तुला खरं सांगतो, फक्त कोणाला बोलू नकोस. नाही कोणाला बोलत. ते ऍक्च्युली ती कोंबडी बाजीनानाची नाही तर बाजीनानाच्या बायकोची आहे. हा कोंबड्या बाजीनानाच्या बायकोनं पाळल्यात. हो पाळल्यात. हा बाजीनाना एवढी उराळाला वाळू लावून घ्यायची गरज आहे का? अरे नाही पण ते विला खाले नालायक असो, माणूस आहे का. असो, कोंबड्याच्या अंड्यानं भांडा येतोय माझ्याकडं. अरे लाज वाटली पाहिजे. हा हा? करोडाची संपत्तीला का तुझी जायच्या जळा ना, तो अंड्यासाठी बांधतोय का? 2 अंडी गायब झाली म्हणून असं अरे तसं नाही पण त्याला वाटतं ना चोरून नेली म्हणून. काय झालं का ना, त्या दिवशी मी आपल्या बाजीनाच्या घरापासून चाललो होतो हा आणि काय झालं, कोंबडीनं अंडी घातली तिथं आणि तेवढ्यात आली घर घर आली आणि तिनं अंड्यावर झडप टाकायच्या आधी हा म्हणजे आधी पिल्लाला उचलत होती. हा पण मी काय केलं, तिला शुक केलं नाही, फुसकून उचकून लावलं. पण काय झालं, तेवढ्यात तिचा डोळा गेला अंड्यावर. अंड्यावर डोळा. तर तेवढ्यात काय झालं, ती घर गेली लांबणं अशी घरटी घालत जी आली माझ्या पक्का पळावून अशी इकडे गेली. मला टेन्शन आलं, म्हणलं गारीनं मला असं कसं काय कट मारला. बर मग ती गारीचा डोळा बरोबर त्या अंड्यावर हा तिनं अशी झडप मारायला हा. घेतलं गेलो ना, असंच अंडा घेतलं आणि टाकलं की अय, अय, अय. गारीला कळूच दिलं नाही. म्हणजे गाडी कुठं अंडी वाचवली आणि गिराड घेऊन गेला. लाज वाटते का तुला? अरे हा अरे पट्ट्या, घारीकंड वाचवली आणि गिदाडानं खाल्ली वर. हा आणि हिला का गावला का किती या गावासाठी करतोय का, प्रत्येकाच्या मदतीला धावतोय. पण माझ्याकडे दृष्टिकोन का लोकांचं एकदा कानफाटे नाव पडलंय ती जिती म्हणते का ना. तुम्हाला बी दाखवतो. अरे
एक दिवस इतका श्रीमंत होईल मी, इतका श्रीमंत होईल ना, ह्या गावाला शाळेला 5-5 टाइम अंडी खायला घालतो, तेव्हा कळेल ह्यांना. आय, 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 आय. ए पोरे, इकडे इकडे इकडे. अग बस. बोला की तू काकू. बाजी नानाची मिळून आहे का? हो. तुम्ही? अग मी वयसूच आहे, अक्काबाई. हो का? हा, दाजी तुमचं नाव काढत असतात घरी. होय. हा. अग तुला ह्या गोष्टीसाठी हाका मारली. का हो? अग तो मुडदीवाला. कोण मुडदेवाला? अग गाना, त्याची माहिती घ्यायची होती ग, तो कसा आहे कसा नाही. अहो काय काकू, सकाळ सकाळी काय त्या पनवतीचं नाव काढलंय तुम्ही? पनवती? मग काय तर. अगं त्याची माहितीसाठी तर मी हाका मारली, पनवती म्हणतीय. मग काय, काही कामधंदा तर करतात का? गावात इकडे तिकडेच फिरत असतात. ती दिसतय की ती फिरतय ती. मग त्याच गोष्टीसाठी बोलावलं होतं. त्याचा स्वभाव कसा आहे, तो राहतो कसा, त्याचा कामधंदा कसा आहे. मी काय जास्त त्याच्यावर लक्ष देत नाही, तरी पण म्हणलं तुझ्यापाशी इचराव, सारखा बाजीनानापाशी असतो म्हणून म्हणते. घरात असल्यावर लक्ष जातं माणसाचं, विषय काय चाललेला असतो काय नाही. अहो काय ते कामधंदा तर करतच नाहीत. पण जाऊ द्या, कामधंदा नका का करा ना, पण चोऱ्या माऱ्या सुद्धा करतात गावात. चोऱ्या करतोय? मग काय. मूर्तीवाला माझ्या पुरीला चोरली ती चोरली. काय म्हणलं का काकू तुम्ही? नाही नाही, पण कशाची चोरी केली आहे? अहो रोज आमच्या कोंबड्यांची अंडी चोरून नेतात. ह्याचा मुडदा बशिवला, अंड चोर झाला का काय हो? मग काय. अगं त्याचं लक्ष पण असलं आहे, उचल्यावर नुसतं बघतं, असं वाटतं काय उचलतंय काय नाही. तरी मी म्हणते बाई असं का बघतय, अंडी चोरली. मग काय तर. असं काही दाजीने लय झापलंय त्यांना. बरा केला मुडदीवाल्याला हा नाही पाहिजे होता तुम्ही सगळ्यांनी धरून. हा आता एक दिवस तीच वेळ येणार आहे त्यांच्यावर. काय तुला सांगायचंय, माझं टेन्शन 70 किलोनी मी 50 किलोवर आली ह्याच्या टेन्शननी. अहो काकू, असलं कसलं टेन्शन आहे तुम्हाला पण? अगं तुला काय सांगायचंय, त्या गाण्याचं लक्ष तर सगळं माझ्या इष्टटीव, माझ्या पुरीवर. हा एखाद्या बारीला तुला वेळ भेटला तर माझ्या पुरीला चांगलं ज्ञान द्यायला ये. अहो मी काय तिला सांगू, आमचे दाजीच माझ्या पाठीमागे लागले होते, गणासोबत लग्न कर, गणासोबत लग्न कर. पण मी किती हुशार, मी कशाला तसल्या चोरट्यासोबत लग्न करते? आता तूच सांग, आता तर अंडीच चोरायला लागलंय म्हणले, ह्याचं भविष्य काय? हा त्याचं घरदार तर काय चोरत असेल होय? त्याची आई चोरटे असेल, बाप बी चोरटा असेल. ह्याचं सारखं लक्ष माझ्या घरादाराकडं. हा पुरीला तर येडीच केली, पण आता अंडी बी चोरायला लागले. हा हे असलं कसलं धंदा करायला लागलं पोर? त्यांच्यामुळे अख्खं गावच टेन्शन मध्ये. आमचे दाजी तर अर्धेच झालेत. बया बरं झालं मला कळलं महादेवा. असलं काय माझ्या पदरात पडून देऊ नको बाबा, उचल. हा माझ्या घरादारावर तर लक्ष मला घरी जाऊन दे बाया, त्याचा काय भरोसा आहे? पोरगी एकटीच माझी घरी आहे. हा उचल बाया, कुठून बी येतं योकही बुटाडे घालायचं म्हटलं की लय टेन्शन जाते बाया मी. हा माझ्या घराकडे गेला का काय? जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काना, मुरली वाजवितो. हे कपिल, हे तर काय करतो या? काय करतो मी? अरे काय तुला सांगायचं, एवढं मरणाचं टेन्शन आणि तू इथं येऊन टमाट्याला बसलाय गोंजरत. अवा का काल 5 तांबाटे होते ह्या झाडाला, आज एकच राहिलं. या गावात चोर सुटल्या तर चोरांचा सुळसुळाट झालाय. अरे तुला काय बोलू आता, तू टमाट्यावर लक्ष देत बसलाय. माझी सारी इस्टेट आणि पोरगी जायला लागली, त्याच्यावर नाही तुझं लक्ष जाणार? त्याच्यावर कसं लक्ष? सगळीकडे लक्ष आहे, घरावर बी लक्ष आहे, रानावर बी लक्ष आहे, आणि तांबाट्याच्या झाडावर बी आहे. अरे नासक्या टमाट्याचं जाऊन दे, मरू दे. त्या मुडदीवाल्याचा काहीतरी इलाज कर. नुसतं मस्तक फिरवलंय माझं त्यांनी. हा आज गावातले अंडे जातात म्हणलं, माझी पोरगी बी चोरायला काय कमी करणार आहे तो? तुला सांगितलंय तसं कर. पहिलं घरादाराकडे माझ्या सगळीकडे लक्ष दे. सारी दुनिया नावं ठेवायला लागली मला. दुनिया नाव मला तर गावात तोंड दाखवायची जागा राहिली नाही. गावात कुठं गेलं, दुकानला गेलं, कुठं रानातले औषधं वगैरे दुकानात आणायला गेलं का नाही, फवारणी मारायचं, हा. तर तिथं बी चर्चा सगळीकडे चालू आहे. काय बोलतोय? मग लग्न किती तारखेला लग्न आहे आणि कुठल्या कार्यालयात लग्न आहे, असली चर्चा चालू आहे. मग तू काय म्हणतो? मी काय म्हणतो म्हणजे काय बोलणार अरे आहे? द्यायचं ना उत्तर. कुणाचं लगीन? त्या मुडदीवाल्या संग लगीन मी लावणार आहे वे? हा त्या मुडदीवाल्या संग गाणं संग लगीन? अरे तुला बोलाय तोंड नाही वे? खातोय माझं म्हणल्यावर तिथं बोलायचं. हा त्याला बळ तरी अक्काबाई देईल का पोरगी? आपण आता एक जण आहे का, कोणाच्या मन तोंडाला हात लावणार आहे मी? प्रत्येकाच्या तोंडाला हात लाव, नाहीतर तोंड दाखवू नको मला. हात लाव, मला 2च हात आहेत, कोणाच्या तोंडाला हात लावू मी? अरे मुडदीवाल्या, माझं आता काळ तोंड व्हायची वेळ झाली, मला येंडरेल प्यायची वेळ आली, तरी तुम्हालाच बोलतोय तसा. हा
एंड्रेल तुम्हाला मला तर आता रोज रानात आलो की असं वाटतं दाव घेऊन यावं फाशी घ्यावी. तुझी आबरू जाती का माझी जाती तुमची आबरू म्हणजे माझी आबरू जाणार आहे अक्का. तुला काय फरक पडतोय माझ्या आबरूच तुला सांगितलंय तसं कर तुला 10 रुपये वाढवून मी पगार देईन नको नको इतकं कशाला वाढवताय लय होत्याला ते. अरे मोड द्या तुला वाढवून देते म्हणजे मला एखादी एंड्रेल आणून दे मी तर पिऊन मरते तू कशाला मरतो यात काळं तोंड करायची वेळ झाली पहिलं त्या मुडदेवाल्यावर लक्ष द्यायचं टांबाट्यावर लक्ष द्यायला तुला सांगितलं वय रे हा सारी इस्टेट जायला लागली माझी. बरं मी एक तुम्हाला उपाय सांगतो ती उपाय करा आता तुम्ही. कुठला रे सांग सांग चांगला सांग मस्तक फिरवायसारखं ढिकुळच घाली तोंडा गवसून. काय आपल्याला 2 तुकडं करायच्यात एक घाव आणि 2 तुकडं करायच्यात. अरे त्या तुकडं गाव करण्याच्या नादात माझंच होऊ नाही तर तुमचं नाही तर अक्का तुकडं होत मग? तुम्हाला हाय अक्कल कमी. मोड द्या माझ्या अक्कल काढतोय. मग तुम्ही ऐकून तर घ्या ना अधिकार माझं मी काय म्हणतोय काय नाही. बर सांग काय आहे तिकडं काय बघताय. काय करायचं माहितीये का हा तुम्ही गणाला सांगायचं तुझं जर माझ्या पुरीवर खरं खरं प्रेम असेल हा तर तू माझा घर जावाय व्हावा लागेल. मुडदेवाला त्याला घर जावाय करून काय मला मारतो का है रे हा अक्का तुम्हाला खरंच अक्कल कमी आहे. माझी अक्कल काढतोय आणखी बी. अहो, तुम्ही माझं फुटलं तर ऐकून तर घ्या ना हा अधिकार. बर सांग. कसं आहे, एक तर मी सल्ला सांगायला माझ्याकडे लय लांबणं लोक येते ते सल्ला ऐकायला पण मी त्यांच्याकडून पैसे घेतो तुम्हाला जर फुकाट सांगतोय मी तर तुम्ही माझं ऐकत नाही. हा बर सांग बाबा कधी तर माझं ऐकत जा ना जरा. आता ऐकते मोडद्या सांग कोणी ऐकल पटकन सांग. काय करायचं हा त्याला तुम्ही असं सांगा हा घर जावाय म्हणून हा तो हाय त्याच्या आई बापाला एकुलता एक हा 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 तो काय घर जावाय होऊ शकत नाही. हम्म. आणि तुम्ही इकडं पुरीला काय सांगायचं हो बाई तुझं त्याच्यावर प्रेम आहे मी लग्न लावून देते. म्हणजे म्हाताऱ्याला कोण सांभाळणार तुझं लग्न झाल्यावर. मी ही शब्द जर पुढं मांडला हा मला नाही वाटत त्याच्या आई होय म्हणून एकुलतय काय कुठली आई म्हणणार आहे घर जावाय हो म्हणून हा आणि मला बी नको आहे ते हो पण त्याच्या मनात माझ्या पुरी बाबतीत किती प्रेम आहे ते बी कळल मग माझ्या पुरीला कळेलच की माझ्यासाठी हे घर जावाय व्हायना म्हणल्यावर हे मला काय सांभाळायचं आहे नीट हा तुझं बराबर आहे डोकं काप्या आजपर्यंत तुला मी ओळखला नव्हता पण आता ओळखला खरंच खरंच हाय बाबा खोपडी तुला चांगली हाय 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 मी म्हणलं लई येड असं गायबानं पण हुशार आहे. नाही येडा आहे पण इतका नाही येडा तुम्ही समजताय तेवढा. अरे मुडद्या तुझं गुण गाते मी तुला नाव ठेवत नाही मी हो का? पण तू चांगली अक्कल दिली बघ म्हणजे तो काय घर जावाय होणार नाही होणार नाही. गॅरंटीनं तू सांगितलंय तिचा एकुलते एक पोरगा त्या बिचारीचं ती बळ बी लावणार नाही. म्हणजे साप बी मारणार काठी बी तुटणार नाही. हा वैशुताईला काय सांगायचं इकडं मी सांगते की तिला बघ तुझ्या किती प्रेम आहे त्याचं अगं तुझ्या प्रेम असतं तर तो घर जावाय झाला असता हा आणि आई बापाला सोडून येतो वैतावा ते येत नसतू ऐक टमाट्यावर चांगलं लक्ष दे टमाटी तो तर नाही ना नेली आता मी कशाला तंबाटी नेतोय. अरे मुडद्या म्हणती मला तुझ्या कटन आधी लागावं काय रे बाई ही रे, डोक्यावर बिक्यावर पडली काय तंबाटी तू तर नेली नसतील हिला तुपात गोळा नाहीतर साखरात गोळा कडू कारलं ते कडू कारलंच. मी तर म्हणतोय त्या गणादाजीने हिचा चांगलाच नांगा ठेचला पाहिजे गणोदाजीच घर जावाय व्हायला पाहिजे आणि हिला असं परेशान केलं पाहिजे मग तेव्हा कळलं हिला. जाऊ द्या गेली का बघतो ही आखी. चला तंबाट संध्याकाळ वरणात टाकायला होईल. जाऊ दे तिकडे. ऐका की दाजी काल मला त्या अक्काबाई भेटल्या होत्या. काय म्हणली आकी तिच्या नादी अजिबात लागायचं नाही बरं का. तिच्या संग गप्पा बी कधी मारायच्या नाही त्या चांगली नाही ती आणि स्वभाव बी चांगला नाही. पण मी कशाला त्यांच्या नादी लागल त्याच मला त्या गणेश दाजींची चौकशी करत होत्या माझ्याजवळ. काय म्हणत होती गाणंच म्हणल्या माझ्या पोरीच्या पाठीमागं लागल्या म्हणल्या मी त्या टेन्शननी 70 किलोची 40 किलो झाली म्हणल्या मला. म्हणाव गाणा पुरीच्या पाठीमाग लागलाय गाणा नाही लागला ती पोरगी गणाच्या पाठीमाग लागली या लग्न करायसाठी. आता म्हणे प्रेम झालंय प्रेम आणि ही आकी इतकी हे ना मला राग येतो मला ते वाईट बोलू वाटत नाही लय वांगाळे आकी. तुम्ही नका एवढं तापू तुमच्याबद्दल चांगलेच बोलत होते ते. तसं म्हणाय गेलं ना तर अक्काबाईचं माझं संबंध लय चांगलं होतं. आम्ही दोघं एकाच वर्गात पण अक्काबाई ना पहिल्यापासून रागीट स्वभावाची वर्गात ती जण कुणाचंच पटत नव्हतं पण
माझं आणि तिचं चांगलं पटायचं. मी बेंचीवर पुढं बसाय, ती माझ्या मागं बसाय. मला म्हणायची, बाजी प्रश्नाचे उत्तर दाखवा की. मग मी काय बिंदास बघ. मग मी असंच पाणी इकडे सारायचं, तशीच ती उतरवून काढायची उत्तर उतरावली. काय आता मी तरी काय करणार हो. मी लिहिलेली उत्तर तिनं बघून लिहिली, मी झालो नापास. मग आता ती तरी कुठं पास झाली हो. तेव्हापासून तिनं माझ्या डोळ्यात धरलाय. तेव्हापासून ती म्हणते मला नापास केलं. आता मी कशाला गेला नापास करतोय हा. माझी उत्तरं लिहिली, मला येतंय ती आपलं मी लिहिलं. मग त्यांना बाबा हे चुकीचं आहे का बरोबर आहे बघायचं आणि मग लिहायचं ना. तेव्हापासून नाकाबाईनं माझ्या डोळाच ठेवलाय. आणि तेव्हापासून नुसती अशी बघते, रस्त्यानं बी चालली असली अशीच बघते. राजकारणात सुद्धा माझ्या अशी वरचढ चालती. तिला वाटतं ह्या बाजीनानाला गावात कधी पाडील आणि दुसरा कोणतरी निवडून आणेल असं वाटतं. ते तसं माझ्याबद्दल चांगलंच मत आहे तिचं. पण तिला आता एकदा काय करणार आहे, कुठंतरी गाठणार आहे आणि सांगणार आहे, अक्काबाई मीच शाळेला हुशार नव्हतो. मग आता मी तरी काय करू, एकदा गोड बोलायचंय मला. गावानच कुठं मला काय करू सांग सोना. आता आपलं बघ बरं, आपली तेवढी हुशारी नाही तर मी काय करणार सांग बरं. तुमचं राजकारणात कसं डोकं चालतं मग, शाळेत चालत नव्हतं तर? तेव्हा चालत नव्हतं. आता एखाद्याने देऊ दे ना माझ्या पुढं पेपर कसला बी असं खरा बरोबर उत्तर लिहून 100 पैकी 99 एकच मार्क जाईल माझा. नाही तर डोकं आता लई सुपर आहे आपलं. तेव्हा नव्हतं काय करायचं. बरं आणि काय म्हणत होती? मी त्यांना सांगितलं की ते गणादाजी रोज आपले अंडी चोरून नेतात ते. कशाला सांगायचं, काय तू बावळत नाही का ग? असल्या गोष्टी लय बाहेर सांगायच्या नसते त्या. कसा आहे गणाई माझा कार्यकर्ता, त्याचा माझ्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे. घराव आहे, इस्टेट काय बी असू दे त्याच्यावर अधिकार आहे. ते माझं एक वडापाव खाऊन प्रचार करतो माहितीये का तुला. त्यांनाच आणून ठेवा इथं घरात मग. आणि मग तुला म्हणत होतो का नाही, त्यांना आणून बी ठेवलं असतं. तू लगीन करते का त्या संग? माझी काय गरज त्यांच्यासोबत लग्न करायची. मग येऊ का असं या तुला ही बी पटत नाही, त्या ताईचं ऐकते आणि बस ते बोंबलत. काय करायचंय कोणाला बरं. तिचा काय फोन बिन? तुम्हीच करा तिला फोन आणि विचारा. असल्या गुणांमुळे तुमच्या ती येत नाही इकडं. अगं माझं गुण किती चांगलं आहे, वाईट आहे का मी सांग बरं. माहिती आहे आम्हाला. अगं आता तू किती दिवस राहते, किती बाजीनाना चांगला आहे सांग बरं. बरं जाऊ दे, ती येणार आहे का नाही मला नाही माहिती, तुम्ही फोन करून विचारा. मी तिच्या संग बोलतच नाही आणि बोलणार बी नाही. मग कशी येईल ती इकडं? मग नको येऊन दे. मग मी काय म्हणतोय सोना, मग तुला कसं वाटतंय माझ्याबद्दल? काय तुमच्याबद्दल? करू आपणच लग्न, मरू तिकडं. काय वाटतं का तुम्हाला असलं बोलायला? तुमची पोरं किती मोठी झाल्यात आता. अगं पोरं मोठे होऊन दे की, पण आपला जोडा शोभतो या. तू बघ की आरशासमोर आपण दोघं उभा राहू, कसा जोडा बघ, राजबिंडा गडी आणि तू बी काय दिसती राणी सारखी. दोघं बी शोभल ग. आता लगेच ताईला फोन करून बोलवून घेते मी. कशाला? कशाला काय हे तुमचं असलं वागणं? आता काय वाग नाही ग. अगं बावळाट आहे तू, चेष्टा केलेली मी तुला कळत नाही. आणि मी एवढ्या बारक्या मेवणी संग लगीन करेल का? बरं बाजीनानाला गावातली माणसं अशी थू थू करून थुकतील, अंगाव येऊन थुकतील माहित आहे का. आपलं मी म्हणलं चेष्टा करावी माझ्या बारक्या मेवणीची, असू दे. बरं मी काय म्हणतो या, आता काय करतो, संध्याकाळी येताना 1 किलो भर मटण आणतो. मटण अंडी खायचं, ज्वार बैठका मारायच्या. तुझी बी अशी तब्येत झाली पाहिजे की नाही, कोणी गावातलं सुद्धा नादी लागलं नाही पाहिजे. अहो पण कालच आणलेलं तुम्ही मटण. अगं रोज का ना, रोज बनवायचं, मस्त पैकी फ्राय बनवायचा, चुरून हाणायचं, द्यायचं नाही. बरं मी आलो गावात नवायचं, हा जाऊ का? जाऊ. काय काय कशाला बोलावलं इथे? तिकडे कामं पडल्यात, लेबर आहे तिकडे राहणार. हिला बोलावलंय, मला बोलवून घेतलं इथे. अहो तुम्हाला तुमच्या कामाचं पडलंय, मला माझ्या पुरीचा लय विचार आहे. अहो हा, तुम्ही फक्त कामच करताय. आज एवढं कमावलंय आपण, कुणासाठी कमावलंय? आपल्या लेकरासाठीच कमावलंय ना. हो तिच्यासाठी. मग आपलं काय हो आता, पिकलेलं पान कधी बी गळू शकतं. असं का बोलते आई तू? हे वयस, मी तुझ्या भविष्याचाच विचार करते ग. मला माहिती आहे गणूचं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं त्याच्यावर आहे. पण माझी बी एक इच्छा आहे ग. काय काय? गणा घर जावाय झाला तर? शक्य नाही आहे. अगं वयस, तू माझी एकुलती एक पोरगी आहे.
मी माझ्या नजर पुढनं कशी तुला लांब लाव? अगं गणेश पण त्यांचे आई वडिलांचे एकुलते एकच आहेत ना. तू पण माझी एकुलती एक आहे की. मग घर जावा तुझ्या प्रेमासाठी झालं म्हणून काय फरक पडतोय त्यांना? अगं आई त्यांच्या घरच्यांना मान्य नसणार आहे हे, आणि त्यांना पण मान्य नसणार आहे. तू नको जरा नको समजून घे नको ना. अगं ही काय तू खूळ काढलंय नवीनच. आता ही कशी शक्य लोक काय म्हणतेली? तेच ना. हे जमणार नाही. हे उग काहीतरी तू काढते. थांबा तुम्ही ग बसा. तिला तिच्या घरात सुखाने नांदून दे. तू कशाने तिच्या संसारात डावळा करणार? देऊन द्यायची ना आपल्याला पोरगी. जाऊ दे तिथं तिच्या घरी. आपल्या घरी शोभल का ती? माणसं काय म्हणतील आपल्याला? अहो माणसांचं काय घेणं देणं आहे आपल्याला? आपली पोरगी आपल्या नजर पुढे राहते ना. अगं आपल्याच गावात द्यायची का काय? 50 कोसाव द्यायची तिला? त्या पोराला तर काय त्रास आहे आपल्यापासून? घर जावाय झालं तर उलट चांगलं आहे की. आपल्याला कोण आहे म्हातारपणाला? सांभाळतेले दोघं. ही काय आपल्याला पटा नाही. अगं ते आपल्याला सांभाळतील, पण त्यांच्या घरात येऊन आपली देखभाल करतील का? हाकाच्या अंतरावर द्यायची तिला. ती तिच्या घरात आणि तिच्या संसारात सुखी दिसणार. आपल्या घरात ती शोभणार नाही. लोक नावं ठेवतील. तुम्ही काय बी म्हणा, काय मी तुम्हाला विरोध नाही. माझ्या मनात आहे ना ते सांगितलंय. तू त्यांना विचार की तुम्हाला घर जावाय व्हायचंय का? तुमच्या प्रेमाला मी नाहीच म्हणली नाही. ते पण एकुलते एक आहेत ना गं त्यांच्या आई वडिलांना. आई अगं असू दे की. मी काही तारे हाणणार आहे का मारणार आहे? तुझ्यासाठी तेवढं त्यांना बळी द्या ना. काय तुझ्यासाठी चाललंय वैस? काहीतरीच काय आहे. तुम्ही ग बसावं. तुम्हाला काय कळतं त्यातलं? हा पटतंय ना तुला? मग ती वचन त्यांनी तुझ्यासाठी घर जावाय झालंच पाहिजे. अगं आई मी असं कसं वचन देऊ तुला? हे शक्य नाहीये. हो वैस, हे असं वचन जर नसली देत तर मी जीवाचं काय पण करून घेईन. अगं आई असं नको बोलू प्लीज. देते मी तुला वचन. ए पोरी, अगं हिच्या नादाने लागून काय वाटोळ करून घ्यायला लागली का तुझं स्वतःच? मी हिला आज ओळखत नाही. अगं तसलं वचन बिचन काय देत बसू नको. वैस वैस तुझ्या भविष्यासाठी सांगते का नाही मी? मग काय होतंय त्यांना घर जावाय झालं म्हणून? हा तू हो त्यांना बी तू सांग. घर जावाय होत असेल तर मग माझी आई लग्न लावून देईल, आणि जर नसेल घर जावाय होत मी तुझं लगीन काय त्या माणसासंग लावून देणार नाही. आई असं नको बोलू. मी तुला वचन देते. मी त्यांना सांगते हे सगळं. तुम्हाला काय करायचंय ते करा. मी जातो. जाऊन दे त्यांना काय आहे? हा एकटेच राहायची सवय लागली. घर जावाय म्हणून तू त्यांच्याकडं वचन घे करून काय. हा तर लगीन लागल. बघा वैस मी सांगते ते चुकीचं नाही. हो आई तर लगीन लागल, नाहीतर मग लगीन लावणार नाही. चालतंय. चल घरी. किती वेळ झालं मी तुझ्याशी बोलते, तू बोलत का नाहीये? काही प्रॉब्लेम आहे का? काही टेन्शन आहे का तुला? तुझा चेहरा पण पडलेला दिसतोय. काय सांगू तुला? का काय झालं? अगं सकाळी आईने काय केलं माहितीये तुला? काय झालं? माझ्याकडनं एक वचन घेतलंय. कसलं वचन? गणेश आहेत ना त्यांना घर जावई करायचं. घर जावंय? हो. काय पण कशी का तुझी आई वचन वगैरे घेते? आणि तिने एवढं मला इमोशनल केलं ना सकाळी की मला आता इकडं आड आणि इकडे वीर झाले माहिती का? तू वचन वगैरे नाही ना दिलं काय? मी दिलंय वचन तिला. काय वैष्णवी, तुझी आई तुला माहिती आहे ना कशी आहे ती. अगं ती कशी असली तरी माझी आई ग. तिचा खूप जीव आहे माझ्यावर. अगं पण तुझी तुझ्या मनस्थिती करतायत त्या. तू विचार कर ना सगळ्या गोष्टीचा जरा. मला काहीच समजत नाही शीतल. मी काय करू ग? काय? मला खूप टेन्शन आले. गणेश तरी ऐकताल का माझं? काय माहिती. सांगितले, बोललेस का तू त्यांना? नाही बोलले अजून. बाबांचं काय म्हणणं आहे तुझ्या? बाबा तर खूप चिडले होते आईवर. मला तर तुझ्या आईचं काय हे पटत नाहीये बरं का. त्यांचा काहीतरी 100% प्लॅन असणार आहे, त्या प्लॅनला परत तू बळी पडणार आहेस. बघ तू काय करू शीतल? ती शेवटी आई आहे माझी, आणि तिने मला जन्म दिला. तिचं ऐकावं लागतंय ना मला. तुझं पण बरोबर आहे वैष्णवी की ती तुझी आई आहे, पण इकडं पण तुझा जीव आहे, आईकडे पण जीव आहे. तुला काहीतरी एकच चूज करावं लागणार आहे ना. असं थोडी नाही. अगं ते पण एकुलते एक आहेत त्यांच्या आईला वडिलांना. मग ते कसं घर जावं होतील? तू विचार कर ना जरा. तू एवढ्या सहजासहजी कसं काय त्यांना वचन दिलं? अगं ती काय बोलली माहिती तुला? मी जीव देईल. तिच्या जीवापेक्षा मला काहीच महत्वाचं नाही शीतल. आता असं बोलल्यानंतर मी काय बोलणार आहे? किती केलं तरी ती तुझी आई आहे. तिचं खूप जीव आहे ग माझ्यावर. खूप प्रेम करते ती, आणि ती प्रेमासाठी म्हणते मला घर जावई करून घेऊ आपण. तू काय ठरवलंय मग? ठरवलंच आहे का त्यांना फायनल ही गोष्ट बोलायची? हो मी बोलणार आहे त्यांच्यासोबत. बघू ना त्यांचं पण प्रेम आहे का नाही माझ्यावर. का जबाबदारी मी एकटीनेच घ्यायची? बरं नको टेन्शन घेऊ, काढू आपण ह्याच्यावर पर्याय. तू टेन्शन नको घेऊ ग, मी आहे ना तुझ्यासोबत. आता इतके दिवस मी तुला साथ दिली ना, आता देणार नाही का? हो ग शीतल, तू तर आहे माझ्यासोबत, पण त्यांनी पण थांबायला पाहिजे ना माझ्यासोबत. होईल सगळं नीट, नको काळजी करू. खाल्लं काय तू? नाही खाल्लं काहीच. चल जेवण करू आपण. हो. कशाला बोलावलंय का मला? अरे मला तुला खूप महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं बोलायचं? वैष्णवीच्या मम्मीने गणाच्या आणि वैष्णवीच्या लग्नाला परमिशन दिली आहे.
गणाच्या आणि वैष्णवीच्या लग्नाला हो काय सांगते आई शपथ ही जर गोष्ट गणाला कळली ना येडाच होईल तो येडाच. अरे पण तू एवढं नको हुरळून जाऊ, पुढचं तर ऐकून घे आधी. आता काय झालं मध्येच? लग्नाला परमिशन दिली म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट नाहीये, पण त्यांनी तिच्याकडून वचन घेतलंय आता कसलं वचन घेतलंय? की त्याने घर जावई झालं पाहिजे म्हणून. जर नाही घर जावई झालं तर मी जीव देईन. आता रे बाबा म्हणजे गणानं घर जावं यायचं आणि नाही झालं तर मी जीव देईन. नाही झालं तर म्हणजे काय की तरच मी तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार आहे, जर ते घर जावई झाले तर. आणि तिला म्हणाव तू लग्न नाही लावून दिलं तर इकडे गाणं जीव दिल त्याचा काय? आता तोच मला पण प्रश्न पडलेला. वैष्णवीशी मागाशी मी बोलले, ती खूप टेन्शन मध्ये होती. मला एवढं टेन्शन आलं होतं ना, तर मी तिला म्हटलं की मी बोलते, म्हटलं आमिरला सांगते. मग आता काय काय म्हणजे बोलावं तेच कळत नाहीये. आयला ही लय वेगळं आहे. पण असं कुठं असतं तेव्हा घर जावं बिर जावं असलं काही पद्धत आहे का तेव्हा? आणि आत्ताच्या काळात कोण होतंय घर जावं त्याला? अरे पहिली गोष्ट म्हणजे गाण्याची आहे एकुलता ऐकायची तो नुसतो आईला सोडत. मला बी तेच वाटलं होतं. कसं सोडेल? आईकडं बापूकडं कोण बघणार सांग बरं? ते पण बरोबर आहे नाही तुझं. नाही चुकतंय त्याचं काहीतरी. त्यापेक्षा तू एक काम कर, तू डायरेक्ट आकाबाईकडे जा आणि आकाबाईला सांग हे तुमचं घर जावायचं खोळ जे आहे ना ते डोक्यात ना काढा म्हणायचं. गाण्याला डेंजर आहे, त्याचं जर टेन्शन जर आलं ना पोरगी घेऊन डायरेक्ट फरार होईल. मग तुम्ही गेला उडत आणि सगळेच गेला उडत. तू डायरेक्ट सांग. लय छान आहे रे तू. म्हणजे मला सांगायला सांग त्यांना डायरेक्ट, आणि त्यांनी मला परत अजून घालू दे शिवाय. मागच्या वेळेस पण त्या पोरीचा ड्रेस घालून त्या गाण्याला नेलं, त्यावेळेस पण त्यांनी मलाच चांगलं शेपारलं, आणि ह्यावेळेस बी मलाच सांगतो बोलायला. म्हणजे तुम्ही दोघं हो साईडला आणि मला लाव पुढं त्यांच्या. म्हणजे मी एवढं सगळं करून मलाच पुढं घालते का? तू तुझा मित्र बघ ना काय करायचं ते. अगं तसं नाही गो, लक्षात घे मी माझ्या मित्रासाठी करतो का ना सगळं. तू तुझ्या मैत्रिणीसाठी केलं पाहिजे ना काहीतरी. अरे करते की, मग आता मी सगळे तुमच्या खबरा पोहोचवते, प्रत्येक गोष्ट त्याच्याशी डिस्कस झाली की तुम्हाला येऊन सांगते. हे कमी आहे का? अरे मी गाण्याला पाठीमागच बोललो होतो, म्हणलं की आपला खबरी लावलाय ना जरा थोडस कुठं तरी कमी पडतोय. तुझ्या जागेवर मी जर खबरी द्यायला असतो ना, मी निम्मे काम आहे ना तिथंच करून आलो असतो. म्हणजे तुम्हाला अजून कमीच पडतात मी खबरा देते ते. मग काहीतरी या असलं काहीतरी तुला सांगू का, तू जवा जवा येते का तवा तवा काहीतरी टेन्शनच घेऊन येते. असंच झाले तसंच झाले. तुम्हाला एवढ्या खबरा दिवसतोपर्यंत मी सीआयडी जर एवढ्या खबरा दिला असताना, तर आतापर्यंत मला भारत सरकारने कधीच पुरस्कार दिला असता. म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं करून मलाच अजून म्हणतोय कमी पडते म्हणून. नाही नाही थांब, गाण्याच्या लग्नात तुला असा जी मोठा पुरस्कार देतो का ना, तू फक्त ऐका ना कमी पडू नको. मी काय म्हणते मग ऐक ना, तू जा ना अक्काबाईवर बोल ना. मी गेलो असतो हा आणि तिला बोललो बी असतो, आकाबाई तुम्ही करताय ते चुकीचं आहे. पण मला आकाबाईची भीती वाटते ग. भीती वाटते म्हणजे? तुला भीती वाटते आणि मला लाव त्यांच्या समोर. तू बी भेकडा आणि तुझा मित्र बी भेकडा आहे, नुसते तुमच्या तोंडात दम आहे, काय नाही. कसं आहे शीतल, प्रेमात जरा बेहावं लागतं ग. सगळीच असं बिनबेता काम करून चालत नाही, अंगलोट येतं. ती टेन्शन मध्ये होती बरं का, पण मला एक अर्थाने असं वाटते की सगळ्याच गोष्टी कशा बरं तिनेच हँडल करायच्या. तू पण विचार कर ना जरा. सगळ्याच गोष्टी तिनं म्हणजे हो गाणं बी हँडल करतोय की, तुला माहित नाही गाण्याची आई तर लय डेंजर आहे. त्याला सारखं उठता बसता शिवाय देत असती. मला काय वाटते माहितीये का, जर तिची आई जर म्हणत असेल की बाबा घर जावाय व्हायला पाहिजे, तर मग ठीक आहे ना, जरा दिवस राहतील ते तिथं. तुला काय वाटतं ती ठेवून घेतील का जास्त दिवस तिथं? ह्या गोष्टी फक्त व्यवस्थित होतोपर्यंत तर त्यांनी तयार व्हावं, अशा पद्धतीने तू त्यांना सांग. बरं तू असं म्हणजे कसं ती पण टेन्शन फ्री राहील आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील ना. आता आलंय माझ्या सगळं डोक्यात. आता ऐका ना, मी बरोबर गाण्याला बोलतो आणि काय असेल ते ह्याच्यावर तोडगा काढतो. हा बरं ऐक, तू काय कर माहितीये का, तू वैष्णवीकडे जा आणि तिला सरळ सरळ सांग. तू काय टेन्शन घेऊ नको. हो काय जरी झालं ना तर मी गाण्याला बरोबर समजून सांगतो आणि त्याला कसं बसं तयार करतो मी. पण होतील का रे ते तयार? अगं तो नाही तयार झाला त्याचा बाप तयार होईल. बापाला नको करू तयार, त्यांचंच बघ फक्त तयार करायचं. नाही बघू आता, मलाच काहीतरी डोकं चालवायला लागेल काय. आणि तुला सांगतोय, तू परत जर अशा काही महत्वाच्या बातम्या घेऊन यायची असल्या ना, जरा चांगल्या घेऊन येत जा. सारखं असंच झालंय तसंच झालंय, लय डोक्याला त्रास होतो नंतर ना. ह्यांच्या तर हिताचं काय सांगावं का नाही काय माहिती, अवघडच आहे. पिकला जर साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला गणामधून हसतोय कसान दोस्त माझा आलाय र. काय बोल की कसं आहे? लय मोठा गोळ झालाय बघ. होय ना. अरे गोळ तुझं आयुष्यभर होतच राहणार आहे. तुझ्या आयुष्यातच गोळ आहे सगळ्या. असू दे, गोळाचं नंतर बघू. ना काय करा माहितीये का, 2-4 वजी काना काना काढा. मी नांबऱ्याला वाहून टाकतो. काय झालंय माहितीये का, तात्याचं मला जागरण गोंधळाचं आमंत्रण आलंय. तुला आमंत्रण नसेल तर माझ्या बरंच चल आणि दत्ताने टाटल्या घेऊन जायचं बरं का. ती मागच्या बारीला द्रोण दिलं तर प्लॅस्टिकचं, जे ते द्रोण जे फुटलं जी मांडीची भाग बॉम्बलाचं कळणार मला. वजी गाणा तू किती रे बोळ आहे. हा
गाणा नुसता बोळा नाही, गाणा आगीचा गोळा पण आहे. आलं का लक्षात? ही तुझी फुकाट भात खायची सवय अजून गेली नाही रे, ह्याच्यामुळे तुझ्या लग्नाला एवढं प्रॉब्लेम आले. का प्रॉब्लेम? अरे आता तळम ताशा वाजणार, डीजे वाजणार थोड्या दिवसात झटका झालाय. गाना, ज्यावेळेस मी तुला खरी बातमी सांगणार आहे ना, घोळ काय झालंय, त्यावेळेस तुला खरा झटका येणार आहे. हे आमरे, असलं काहीतरी बोलत जाऊ नका, शुभ शुभ बोलला का, तुला का चांगल्या बातम्या काहीतरी घेऊन येत झाला का, असला गोळा बिळाचा होय ना राव. होय, तुम्ही बी म्हणाला होता, काय झालंय नक्की? झाला वेळ सांगाल की आता आम्ही सांग रे बाबा. घोळ म्हणजे आता कसं आहे, गाना, हा मला सांग बरं, तुला जर 2 ऑप्शन ठेवलं, हा तुझा आई बाप का वैष्णवी, तर तू कोणाला चॉईस करशील रे? म्हणजे मला काय तुझं लक्षात आहे ना काय म्हणतोय ते? तुझ्या समोर जर 2 माणसं ठेवली, एक तुझे आई बाप आणि एक म्हणजे वैष्णवी, तू कोणाला चॉईस करशील रे? मी तसं म्हणाय गेलं तर आईबापाचं उपकार लय आहेत माझ्या, बरोबर आहे का नाही? कारण आईबापाचं प्रेम मी कशातच मोजू शकत नाही, मग मी आईबापाला चॉईस करेन. जाऊ दे गाना, मला पण तुझ्याकडे हीच अपेक्षा होती. हा, तू काय कर माहितीये का, तू वैष्णवीचा नाच सोड आता. चला म्हणजे? हिथंच विषय मिटला. अरे विषय भेटला म्हणजे नाच सोड म्हणजे? अरे काय उचलली जी लावली टाळ्याला? अरे काय नका सांग की काय झालंय ती? मग तेच तर तुला सांगितलं ना, मेन गोळ तर तिथंच झालाय. आणि आता विषय तिथं मिटतोय ना. लक्षात घ्या, काय झालंय माहितीये का, आकी लग्नाला तयार झाली. काय बोलतोय? अरे नका मग काय 10-5 किलो पेढा आणून वाटा की. मी एवढाच खुश झालो तू, हा पण तेवढ्याच प्रेशरनं मी खाली पडलो. पुढचं ऐकलं पडला हा. मग काय का? पण ती म्हणली, गाणं जर घर जावं झालं ना, तरच माझी पोरगी त्याला देईन, नाहीतर मी जीव देईन. काय? वैष्णवी तर म्हणली, गाणं माझ्यासाठी काय बी करेल. तिला विश्वास आहे माझ्यावर, मी त्याच्यासाठी काय जीवाचं रान करील, इकडची दुनिया तिकडे करीन, माहितीये का? आलं लक्षात? अरे गाणं घर जावं म्हणजे कळलं का तुला? हा तुला तुझ्या आई बापाला सोडून राहायला लागेल तिच्या घरी. कोणाच्या घरी? तिच्या घरी. घर जावं कशाला म्हणतात मग? मोकळा आहे वय तिच्या घरी जाऊन तिने ताटाखालचं मांजर बनायला. गाणा स्वाभिमानी माणूस आहे, आलं का लक्षात? उपाशी मरेल पण कुणाचं तुपासाठी उष्टा खाणारी अवलाद नाही गाण्याची. अरे म्हणून तो म्हणतो ना, विषय सोडून दे, वैष्णवीचा नाच सोडून दे. म्हणून तुला पहिल्या झटक्याला काय म्हणलो ना मी? नाही तिचं मला काय घेणं देणं करायचंय? तुझी इस्टेट आहे ना, तिकडे पिटवून दे म्हणणार. मी माझ्या वैष्णवीचा हात धरणार ना फार होणार. तुम्ही काय करा, मला 55,000 रुपये मला देऊन टाका. मी वर्षभर तर येत नसतो गावाला तोंड दाखवायला. 55,000 डायरेक्ट 1-2 पोरं घेऊनच गावाकडे येतो. नाही 5-50 हजार नव्हतं का सगळं? हा, मग काय करू मग आता? काय करू म्हणजे? आला का तुम्हाला कळलं पाहिजे. अरे काय एवढा मोठा विषय मांडलाय समोर, आणि मग काय करणार आहे तू? ना ती क्वाईट आणा. या काय करतो, या अखेला संपवतो ना, म्हणजे विषय संपल सगळा. नाही. अरे तू काय नका ऐका की, समजून घेत जावा. नाही. मी म्हणतोय तो म्हणतोय ते बरोबर आहे. तू आकीला मार आणि तू जेलमध्ये जा, म्हणजे तुला फाशी शिक्षा होईल, हा. म्हणजे तुझं बरं होईल. तिथंच राहायला लागेल. तू आहे ना, तू जा तिला मार, बरं का ना? आणि शांत वैष्णवीला व्हायचं. ना, आयुष्यभर तिला असंच रडत बसू द्या. मग हा सगळंच गेलं, झालं वाटूळ एक मिनिट. ही भाऊ रोज नवा ड्रामा उभा करते माझ्या पुढं. ही रोज, तुला लक्षात आलं का, ही आखी रोज नवा ड्रामा उभा करते आणि रोज मला गुडघे आणते. सांग बरं, हा? अरे मी प्रेम केलंय का? गुन्हा तर नाही केला का? हा, मी काय म्हणतोय याव का, शांत चित्ताने विचार करा थोडा. प्रेम केलंय मी, समजत नाही. अरे का ना, प्रेम केले ना, हो कुठं तर त्याग करायला शिक ना. प्रेमात त्याग लय महत्वाचा असतो, लक्षात घे. अरे मग तुला- सगळंच आपल्या मनासारखं होईल असं नसतं का ना, लक्षात घे. अरे पुढच्या माणसाचं बी समजून घे ना. वैष्णवीची काही इच्छा आहे की ह्यानी माझ्यासाठी लग्न करावं? कार अरे शितली तर मला काय म्हणली, म्हणली प्रत्येक वेळेस पुरीनच म्हणली सोडायचं काय बाप, पोरांना आई बाप सोडलं तर काय बिघडतंय का? काय झालंय माहितीये का? नाही पोरांना आई बाप सोडलं अरे बिघडतंय का? सगळं मला मान्य आहे. मी वैष्णवीला काय म्हणावं माहितीये का, की तिच्यासाठी शीतलला बी सांग आणि त्या वैष्णवीला बी सांग की त्या वैष्णवीसाठी मी माझं हृदय काढून नाही, काळीच काढून तिच्या हातावर ठेवतो. एवढा त्याग मी माझ्या जीवाचा. आई बाप सोडू होय. काळीच काढून होत नाही रे. हो आता सांगतो तुला, वैष्णवी सुद्धा पेचात पडली. काय करायचं? आई बी महत्वाची, गणेश बी महत्वाचा आहे. घोळ काय होणार आहे तुम्हाला माहितीये का? लय मोठा घोळ. हा. तुम्हाला सांगतो हा. खरी स्टुडंट तुला सांगतो मी खरी. तू जर म्हणला ना की मी तयार नाही होणार आई बापाला सोडायला, वैष्णवी तुझ्या तोंडाकडे आयुष्यभर बघत नसते. बघणार नाही. एक ध्यानात ठेव, वैष्णवी तुझ्या तोंडाकडे बघू शकत नाही. ती काय म्हणणार माहितीये का, काय केलं तू माझ्यासाठी? मला मी माझे आई बाप सोडून येते तुझ्यासाठी, तू सोडायला तयार आहे का? गाना मला सांग, आपण आमिर किती पोरी बघाय गेलो, ते ती का माणसं पोरी म्हणतात नोकरी काय आहे, कमाव तू काय, आणि तो गाणा होय, गाणाला नको. हे कसं तरी देवा करता त्या पोरीने बी तुझ्यावर जीव लावलाय, तो बी तिच्यावर लावलाय. तू काय कर, डायरेक्ट आईला बोल, बापूला बोल, त्यांना सांग असा असा प्रॉब्लेम झालाय म्हणून. कोणाला बोल? आईला आईला बोल. बापूला. आई माझ्या आगीचं बॉन्ड आहे आणि मला आईच्या मगरीच्या तोंडात दे मला. अरे पट्ट्या
अरे मग अरे तुझं आईचं चांगलं जुळतं आंबऱ्या. तू आईचा सल्ला घे काय म्हणती ती. हो मी काय आईला फेस करू शकत नाही. अरे ज्या आईने लहानाचं मोठं केलं तिला काहीतरी अपेक्षा आहेत तिला का माझ्याकडून. आज 20-22 वर्षाचं पोरं झालं तिला वाटतं ना सुननी यावं तिची सेवा करावं पोराने आमची सेवा करावं. आणि असं डायरेक्ट तोपला पोरगा लोकांच्या हवाली करेल का ती. ही जर सांगायला गेला ना आईला मग? आई डसा डसा तिथंच रडल. ना माझ्या रडणाऱ्यातली नाही रडवणाऱ्यातली या ह्याला विचारा की. आई डेंजर आई डेंजर. आता मला टेन्शन आले ऐकून जायचं म्हणजे का ना पाठीला तेलच लावून जायला लागल पाण्याला हाणल मला. ऐक बर मला म्हणाल असली बातमी घेऊनच कसं काय आला तू. बर काय बी होऊ द्या. ऐका आता तुम्ही शेवका ना काय असेल ते पुढं बघू आपण. तू तयार हो लग्नाला. आपल्याला एकतर पुरी मिळत नव्हत्या काय बी असू दे आणि ही आईला तर तयार करतोय. ना 512 आल्यापासून बघतोय पुरी मिळत नव्हत्या उपरा नाही का आले का लक्षात. लाईन लावीन पुरींच्या अजून सुद्धा बायोडेटा माय खिशात आहेत 550. बरं असू दे की बाबा एवढा वेळ कर. माझं मी राजकारणी डोकं लावतो आणि काय करायचंय ना पुढं ती नियोजन आपण पुढं बघू. बर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता मी कसं बस आईकडे जातो आणि हातापाया पडतो आणि तिला कसं तर तयार करतो का ना. तू काय टेन्शन घेऊ नको. मित्रा तू यासाठी एवढं नाही करायचं. तू कुणासाठी करायचं सांग बरं. अरे तू आमचा जीव की प्राण आहे रे. तुझ्याशिवाय नाही रे आम्हाला. हान गोड लागा ना देवाशी. लवाडा एक नंबरचा. अरे लबाड कुठलेला का खरोखर जीवलो नाही. सकाळपासून माझ्या पोटात नुसतं कावळ वराडतात. नाही आणि काल त्याच्यावर अंडी चोरती म्हणून त्याच्यावर आरोप घेतला त्याचा काय. हा नाही तसलं बोलला त्याला. असं अंडी चोरल्या त्याने. ती आता डोक्यात विषय घाली बी चल तो. का? काय आता आमचा गाणं काय अंडी चोर आहे बे. बरं बोल ना पटकन. होय ग वैष्णवी सकाळी मला आमिर सांगितलं ते खरं आहे होय. हो ते खरंय. हा अगं पण तुझी आई अशी कशी मग काय बोलू शकते बरं. तिला काय जिबीला काय हाडबीड आहे का नाही. मला माझा आई बाप आहेत का नाही तू सांग बरं. ही पटतंय का. मी तिला खूप सांगितलं समजावून पण ती ऐकतच नाहीये. इथून पुढे तू तुझ्या आईचा आई बाप ऐकायचा ना. लय लाड करते तू तिचा का. हा काय करायचं ती माझी आई आहे ना. तू आईचा विचार अजिबात करून तू आता माझा विचार कर. आपल्या दोघाला संसार करायचा पुढे जाऊन. तू सांग बरं योग्य आहे का माझा आई बाप का मी रस्त्यावर सोडू का. सगळं बरोबर आहे पण आई काय म्हणती माहिती का मी जीव देईल. दे म्हणाव जीव. दे तुला जीव द्यायचा आहे तर मी चांगलं मोठं श्राद्ध जेवाय घालीन 12 गावं बोलवील जेवायला. असं नका बोलू प्लीज ती माझी आई आहे. अगं मग माझ्या काय भावना आहेत का नाहीत. मला काय मन आहे का नाही. हा माझ्या मनाला चांगलं वाटतं का. अख्खं जगदुनिया काय म्हणाल मला अख्खं गाव हसेल मला पाहुणे रावळे हसतील. हा सगळं समजते मला पण आईला कोण सांगणार आहे समजावून. हा तुझ्या आईला तर ना फक्त काय झालंय माहितीये का एवढा मी काम आगार घेतो माहितीये का. फक्त माझा जीव तुझ्यात गुतलाय म्हणून काय झालंय मी तिला एवढं गोड बोलतोय ना तर तिला म्हणाव तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. आहे ना. अगं मग घर जावं व्हायला काय प्रॉब्लेम आहे तुमचा. म्हणजे तू बी तुझ्या आईसारखीच बोलायला लागली काय गरज व्हायला. अगं वैशू जरा समजून घे बाय ग. तू माझी परिस्थिती कसं गरजा व्हायचं. म्हणजे लोक काय म्हणतील माहितीये का मला काय म्हणतील गरजा व्हायचं बे काय तुझ्या प्रेमासाठी गरजा व्हाय काय तुझ्या आईचा गुलाम बनून राहील शेवटपर्यंत. पण लोक काय म्हणतील माहिती का पैशासाठी एस्टेटीसाठी हो गरजा व्हाय झाला. लोकांचं काय म्हणावं घ्यायचंय. लग्न आपल्याला करायचं संसार आपल्याला करायचा. अगं असं नाही वैशू आपण समाजाचं घटक आहे समाजाला धरून चालावं लागतं आपल्याला. मला समजत नाही मी काय करू आता. तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तुम्ही आईचं म्हणणं मनाव घ्यायचा. म्हणजे तुला विश्वासच नाही का माझं तुझ्यावर प्रेम आहे ती. जर असेल ना तुम्ही घर जावे व्हायला तयार होचाल. आणि मी आईला वचन दिलंय मी ते माघारी घेऊ शकत नाही. ठीक आहे हो तुला वाटते ना हो विषाचा प्याला प्रेमात मी प्यावा पितो तुझ्यासाठी पितो. तुझ्या आईला वाटते ना मी गरजा व्हायचं ना होतो बरोबर ना. फक्त हे तुझ्यासाठी देणार ठेव कारण का माहिती आहे का मला माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे सिद्ध करून दाखवायचं. पण तुला सांगतो तुझ्या आईला कधीच माफ करू शकत नाही मी कधीच माफ करणार नाही तुला खरं सांगतो. मला समजा ना काय करू आता. जाऊ दे ऐक तू नको तू रिलॅक्स राहा प्लीज. तू काढले टेन्शन घेऊ नको. तू जा मी बघतो माझ्या पद्धती. मी तुला शब्द दिलाय ना आता मी माझ्या आईला शेवट कसं होईल मला माझ्या आईला वडिलांना दुखवावं लागेल ना दुखवतो प्रेमासाठी. पण तू का टेन्शन घेऊ नको जातो. मला माहिती आहे हे सगळे ना तुझ्या आईचं डावपेच ध्यानात ठेव. तिला काय माझ्यावर प्रेम नाही किंवा तिला काय माझा स्वीकार नाहीये. फक्त तिला काय माहितीये का फक्त काहीतरी प्लॅनिंग आखायचंय आणि मला तुझ्या लाईफ मध्ये बाहेर फेकायचंय. बरं असू दे ऐक ना जाऊ दे मी टेन्शन मध्ये या सॉरी बरं का मी तुला बोलायला नाही पाहिजे. तुझ्या भावना मला पोचलायत. असू दे जा. काय होतं माहितीये का कोणीतरी बघल आणि परत त्या गोष्टीत आणि भाव जास्त होतो ह्या गावात. आणि काय होतंय दचा मोहायला वेळ जात नाही. बरं तू जा मी विचार कर. तू विचार म्हणजे मी केलायच पक्का पण मला थोडं शांत सोडणं. खरंच केलाय ना केलाय जा. मला खूप टेन्शन येते मला. तुझी शपथ
तुझ्या मनासारखंच होईल. तुला अपेक्षित असंच उत्तर मिळेल तुझा बिंदाचा. प्लीज तू नको अजिबात लोड घेऊ नको. जातो. काळजी घ्या. ओके बाय. बाय.